शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा स्टार्ट ऑफ द मॅच। पहिलं षटक हाताळण्यासाठी महेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सुंदर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या भेटीला येतोय सामना साई स्पोर्ट्स सरावले आणि विनीत 11 सफाळे बंटी दादा यांचा संघ एकच साईडला आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश जी मात्रे अर्थातच बंटी दादा आपण पाहतोय। पहिला चेंडू विनायक पाटीलच्या बॅट मधून फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय। तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं। तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती आपण पाहू शकतात। उजव्या साईडला शुभमजी पाध्ये या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात। एसपी बॉयज जे आज नाव नाही आहे तर ब्रँड आहे एसपी बॉयजच्या माध्यमातून आनंद सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। लेजंड खेळाडू आज भरपूर टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळताना पाहायला मिळतील। 2 पंच ऑन फील्ड पुन्हा एकदा आपण पाहू शकतात। उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सामना करेल उमेश, ज्याने मात्र सुंदर खेळ केला होता नंडोरेच्या मैदानात। यावेळेला जागा बनवली, रूम दिला गौतम गंभीर कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय। चेंडू सीमा रेषा पार एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी मधोमध चौका। चौकार येतोय बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने, मात्र संतुलन चांगलं होतं। आज मिथुन यांना मात्र गोलंदाजी करायला लागली, भरपाई भरून काढली गेली। अनवेला ॲज अ कॅप्टन पंचांकडे दाद एस इज गॉन। फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता बॅक टू द डगआउट। एक बिग विकेट उमेशच्या स्वरूपात आपण पाहतोय फलंदाज तंबूच्या आसऱ्याला। गणेश धन्यवाद। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर सुमित आम्हाला दर्शवतं की 5 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय। वेलकम मनीष निजाई, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते श्री लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो, परंतु गुड वर्क कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅप्चर केलं। वेलकम मनीष, आपलं हार्दिक स्वागत। तर धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर आपण पाहू शकता। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आणि चेंडू फेकून झालेत। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय। शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय। एका साईडला रितेश कंटिन्यूज पंचांच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतं, रेस्ट देत आहेत कल्याणी घोरपडे सरांना, आणि एका साईडला करुणाकर कोटियन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन फील्ड आहेत। टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज पंच या स्पर्धेला लाभलेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत आहे या सफाळे पूर्व विभागामध्ये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 रन्स। अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन साइडला चिप शॉट डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा यावेळेला पाहायला मिळाला होता। तेजस कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं, परंतु तेवढ्या जोमाने, कारण एक धाव म्हटली की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक धाव म्हटली की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन, आणि त्या एक धावेसाठी पडझड होत असताना आपण पाहू शकतायत। आजचा पहिला दिवस रोशन केनी यांच्याकडून मात्र पारितोषिक महेंद्र भोईर जर विकेट या ठिकाणी साध्य करतायत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज। अप्रतिम ऑफ साइडला बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र विनायक पाटील याच्या बॅटमधून एक धाव येत असताना आपण पाहू शकतात। एक हुन्नरी खेळाडू हरपन मौला खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा
आमच्या मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर अनिलजी किनी साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा झालेल्या आहेत आणि पहिलं षटक महेंद्र भोईर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. एक चौकार आला जरूर परंतु कमबॅक केलंय. यावेळेला पहिलं सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. एकदम निश्चित स्वरूपात तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण परंतु स्वैर फेकी होते. कोणती धाव येत नाहीये ही खूप महत्वाची भूमिका आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. व्हेरी वेल प्लेड नवनाथ, सुपर. तर 8 धावा पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत चटाळे वर्सेस एनसीसी सफाळे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दोन संघांमध्ये मैत्री सफाळे या ठिकाणी आपण पाहतोय मैत्री सफाळे वर्सेस चटाळे. थँक्यू डीजे. जगदीश मॉर्कल आपण पाहतोय रोशन किनी यांच्याकडून सुद्धा पारितोषिकांची यावेळेला आपण पाहतोय की हे फक्त पारितोषिक लावलं जात नाहीये तर ऊर्जा दिली जाते खेळाडूंसाठी. आणि मॉर्कल जर जगदीश 2 विकेट घेत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय आणि 8 धावा जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतात कैलासवासी एकनाथ शिनवार घरत यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद घरत सौजन्य केलेला आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला मिस टायमिंग बॅटचा टॉप एज आणि सिलिम मिड ऑफला कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. गुड कॅच फलंदाज बा. थँक्यू थँक्यू धन्यवाद. तन्मेश मेहर डीजे ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळतात. आमच्या डाव्या साईडला निनाद खूप चांगल्या प्रकारचा अपडेट यावेळेला स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 8 धावा फलकावर पाहायला मिळतात. आशिष भोईर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अनिलजी किनी समोरच आपण पाहू शकतात. खूप मेहनत विनायक किनी असतील, तुषार किनी असतील आणि संपूर्ण टीम नयन किनी, बबलू किनी आपण पाहतोय. संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे ती वाखाणण्याजोगे. आपण पाहतो रात्रंदिवस जेवढा वेळ त्यांनी फॅमिलीला दिला नसेल ना, जेवढा वेळ परिवाराला दिला नसेल तेवढा वेळ या मैदानाला त्यांनी दिला आणि खरोखरच त्या फॅमिलीचं सुद्धा आम्ही कौतुक करतोय की ज्यांनी मात्र तेवढा वेळ देण्यासाठी भाग पाडलं. अप्रतिम हा चेंडू आहे का तर नाही. पंच रितेश अर्थातच बबलू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दर्शवत आहेत यस इट इज अ वाईट. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या सुमित आम्हाला दर्शवत आहेत की 9 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना चटाळे वर्सेस मैत्री सफाळे. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन आपण कृपया करून टॉस करण्यासाठी रेडी राहायचं या 5 षटकानंतर. जगदीश अर्थातच मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त ज्याला फेम मिळालंय. उजव्या हाताने हाय आम ऍक्शन. यावेळेला पहिला ऑन साइडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. विनायक पाटील ब्रँडचा ब्रँडेड चौकार. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 13 रन्स 13 धावा. विनायक पाटील अर्थातच बाबू यावेळेला ऑफ साइडला स्क्युअर ऑफ द विकेट. काय संतुलन होतं बॅटचं एलिव्हेशन ला जवाब पाहायला मिळाला. गार्गी 11 स्टँडला अभिवादन देण्यासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. थँक्यू तन्मेश. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा बॅक टू बॅक 2 चौकार. टेक्निकली साऊंड सिस्टम. यावेळेला ऑन साइडला फुलटॉस चेंडू होता.
फ्लिकचा फटका खेळण्यासाठी तयार होते, परंतु मिस टायमिंग झाले आणि सिली मिडॉनला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय विनीत 11 सफाळे हा संघ आपण पाहू शकतात. तर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स सरावली. राजू भोईर स्वतः एज अ विकेट किपर म्हणून भार सांभाळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून महेंद्र भोईर आणि राजू भोईर यांच्याकडून बॅट सन्मानित केली जाईल. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. एका साइडला किरण गुरुद्वान सारखा एक हार्ड हिटर बॅट्समनला यावेळेला परिपूर्ण चकमा दिला जातोय. सुंदर सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. जगदीश अर्थातच मॉर्कल या चेंडूला मात्र सुंदर दाद द्यावी लागेल. सुपर लेंथ लाईन ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू मात्र राजू भोईर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. धावसंख्या फलकावर 18. यावेळेला खोलवर चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. पायाच्या वेगाने मात्र फार क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो 4 धावा. गुड शॉट. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर विनीत 11 सफाळे संघाची 22 धावा. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय किरण 4 धावांची खेळी करतोय. तर विनायक बाबू आतापर्यंत जर विचार केला तर सुपर बॅटिंग करत असताना 11 धावांचा या वेळेला जबरदस्त जमविल्या गेल्यात. त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहत आहेत. कारण गेल्या वर्षाचा जर विचार केला तर विनायक आणि किरण हे 2 असे मात्र प्रमुख अस्त्र आहेत. 2 फलंदाज आहेत की ज्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. ती मात्र विनीत 11 सफाळे संघाकडून बिलॉंग करताना आपण पाहतो. उमेश लवकरात लवकर बाद झाल्यानंतर तदनंतर यावेळेला जबाबदारी वाढली ती किरण गुरुद्वान, ज्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याची किमया आहे. तोच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 12 नंबरची जर्सी परिधान करणारा युवराज सिंग ची आठवण करून देणारा जर्सी नंबर यावेळेला ऑन साइडला विनायक पाटीलच्या बॅटमधून यावेळेला मात्र फेकून दिलंय मिडॉनच्या क्षेत्रातून. 6 धावा. गुड शॉट. संपला. त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन. आता मेलेल्याशी वैर भावना कसली. या षटकार आणि धावसंख्या विनीत 11 सफाळे संघाची मजबूत स्थितीमध्ये 28 धावा 28 रन्स. अखूट टप्प्याचा चेंडूला थारा नाहीये आणि 2 विकेटसाठी रोशन किनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. महेंद्र भोईर अप्रतिम ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकदम निश्चित स्वरूपात जगदीश मॉर्कल पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धावींसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 29 धावा. स्टार्ट अगदी चांगली झाली. नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा प्रत्यय या ठिकाणी विनायक पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंज ऑफ पेस, परंतु यावेळेला रीड केलं होतं. किरण गुरुद्वान ही ताकद आहे, ही नजाकत आहे. किरण गुरुद्वान नावाचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. धावांची गती फलकावर 35 रन 35 धावा 616. सुपर बॅटिंग किरण गुरुद्वान. ह्या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू कारण महेंद्र भोईर यांनी सुद्धा भरपूर वर्ष उन्हाळी पावसाळे पाहिलेत. आपल्या जीवनामध्ये हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना आयुष्यात तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन
कमबॅक केलं गेलं. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देते. यावेळेला पाहिला मोठा फटका जरूर येतोय, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होतोय. हा झेल खूप महत्वपूर्ण होता, परंतु प्रणयने मात्र यावेळेला झेल सुटतोय. त्या ठिकाणी डिरेक्ट हिट जरूर केला गेला होता. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका. चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 धावा. चेंडू फेकून झाले ते 5. थोडस कुठेतरी मात्र यावेळेला आपण पाहू शकला तर जजमेंट चुकलं होतं. आय कोऑर्डिनेट यावेळेला आपण पाहिलं डोळ्यांची जी नजर होती ती मात्र यावेळेला कुठेतरी डळमळीत झाली. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो विनीत 11 सफाळे. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त. किरणची ही ताकद आहे. झेल सोडण्याचा परिणाम हा मात्र सोसावा लागेल. येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ ठरेल का? षटकार येतोय. एंड ऑफ द ओव्हर. 3 षटकांचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना विनीत 11 सफाळे संघाची 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Richard. वेलकम बॅक. शिवनेरी चषक 2021 मध्ये पुनश्च सर्व आमचे लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. विरातन बुद्रुक नांदगडीचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि विनायक पाटीलच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. व्हॉट अ शॉट. तन्मयश या षटकाराने योगेश जिघरत यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. आदरणीय सन्माननीय शामरावजी सोमार्या घरत तलावपाडा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1001 रुपया आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. जे दाते आहेत त्यांना विसरून चालणार नाहीये. आणि ही सर्व माहिती मात्र अनिल जिकिनी साहेब यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचते. अनिल जिकिनी यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 49 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. विनीत 11 सफाळे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही शफल झाला होता आणि त्याचंच कारण बेनिफिट मिळालं ते गोलंदाज झाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते 49. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. यावेळेला पाहिलं नो डाऊट. आता मात्र पंचांना वळावं लागेल. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. मात्र विनीत 11 सफाळे संघाच्या ड्रेसिंग रूम मधून मात्र यावेळेला टाळ्यांचा गजर येतोय. एक एक धाव खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळतायत आणि त्याचाच यावेळेला बेनिफिट मिळतोय. तो अतिशने मात्र खूप सुंदर गोलंदाजी केले. पहा षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कसं करावं, परिवर्तन ही काळाची गरज आहे. स्वतःमध्ये मात्र यावेळेला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करणं खूप गरजेची गोष्ट राहिली. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय आणि 120 ग्रॅमचा हा चेंडू असल्या कारणानं मिडल ऑफ द बॅटला चेंडू जर कनेक्ट झाला तर आउट ऑफ द पार्क. पहिला कस लागायचा एमआरआयच्या चेंडूवर, परंतु आता तसं नाहीये. यावेळेला ऑन साइडला पहा मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केलंय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावा. जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवली जाते. 6 धावा येत आहे.
12 चेंडूमध्ये 30 धावा. जबरदस्त झुंजार खेळी. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. क्या बात आहे. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, फॅब्युलस बॅटिंग. या षटकार आणि धावसंख्या फलकावर आक्रमकतेने जाऊन पोहोचते ती जवळजवळ सुमित आम्हाला दर्शवत आहेत की 62 धावा, 62 रन्स आणि स्वतः जाऊन पोहोचतो इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 11 चेंडूमध्ये एकंदरीत 36 धावा. 13 चेंडूमध्ये 36 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. नाईस बॅटिंग. सुंदर साऊंड सिस्टम पीकेडीजेच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहतोय. सुभाष कदम असतील आणि तसेच तन्मेश मेहर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. शिवनेरी तुषार किनी काय जबरदस्त, ही मात्र जबरदस्त पसंती आहे. आणि यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आला. याचाच अर्थ स्वीट टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. व्हॉट अ टायमिंग. मॅक्झिमम 6. ही ताकद आहे, ही नजाकत आहे किरण गुरुद्वान. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 68 तब्बल. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला गगनभेदी फटका पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. क्या बात है. किरण गुरुद्वान इज ऑन फायर. धावसंख्या 74, 74. चौऱ्याहत्तर धावा तब्बल. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 षटकार. यावेळेला ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये खेळाडू प्रेक्षक बनतोय. तर प्रेक्षक खेळाडू बनतोय आणि नोचा इशारा पंचांच्या द्वारे कशा पद्धतीने असेल तर यावेळेला आपण पाहू शकतात. नोचा इशारा पंचाने घोषित केला गेलाय. आणि यावेळेला यस जर्क गोलंदाज आणि चक्क गोलंदाज चालणार नाहीये या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज आहे मिस्टर अमोल, त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि पंच मात्र त्यासाठीच इन्व्हाइट केले गेलेत. आणि फलंदाजाला या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने गोलंदाजाला बंदी आणली गेले ती मात्र आपण पाहतोय. जबरदस्त पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. 3+4 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला पाहायला मिळतील 81 धावा. 81 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. तर 81 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि गोलंदाजाला मात्र यावेळेला अमोलला बंदी आणली जाते या स्पर्धेमध्ये. या अगोदर सुमित यांना आपण पाहिलं होतं. 7 धावा, 81 धावा फलकावर तब्बल. 81 यावेळेला आपण पाहू शकतायत. शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. अमोलच्या जागी मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागणार आहे. पार्ट टाइम गोलंदाज आता मात्र यावेळेला निवडला जाईल आणि राजू भोईर स्वतः विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 81 धावा, 81 रन्स. किरण गुरुद्वान सुपर बॅटिंग करत असताना धावांची अक्षरशः विनायक पाटील आणि किरण गुरुद्वान मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावांची भूक न मिटणारे खेळाडू अर्थातच किरण आणि एका साईडला विनायक पाटील. तर फ्री
पंच फ्री हिट आहे का या चेंडूवर? यस, फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दर्शवला जातोय आणि धावांची गती 81 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यस, फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी दिला जातोय. 81 धावा, 81 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर एक चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे, पुलचा फटका पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल शॉट, आउट ऑफ द पार्क, 6 धावा, गुड शॉट. मेरे बायान का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम. खुशी 87 धावा आणि इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिलं तर 42 धावांचं यावेळेला आक्रमकता सिद्ध करत असताना आणि 42 धावांवर मात्र यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट या ठिकाणी आपण पाहू शकाल. तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकताय तर बॅक टू द डगआउट या आपण ऐकूया या विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. सुंदर फटकेबाजी करत 11 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय आकाश कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी. गुड कॅच आकाश. एका साईडला आपण पाहतोय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 87 धावा. चेंडू फेकून झालेत ते 2, एकंदरीत 4 चेंडू फेकून झालेत या षटकातील आपण पाहू शकतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. राजू भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेट. उजव्या डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला यावेळेला मात्र सॉफ्ट हँड खेळला गेला होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडून काढलं. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्यात. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. मिस्टर राजू भोईर जे मात्र अमोलची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आले होते आणि आतापर्यंत किरण गुरुद्वान आणि एका साईडला मात्र पंकज यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. जयेश नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय आणि पहिली विकेट हॅट्रिकचा यावेळेला जरूर पात्र ठरेल का आपण पाहायचंय. या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये शिवनेरी चषकचा आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो जे श्रोते युट्यूबच्या द्वारे जोडले गेलेत. पाटील नेटवर्क कव्हरेज करत असताना मला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर आणि पंचांकडून वाईटचा इशारा. यावेळेला एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागतं. अर्थातच विकेट हॅट्रिक काही साध्य होणार नाही आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 88 रन, 88 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झालाय आणि पहिल्या डावामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 88 धावा. एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी आपण पाहतो परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. पॉसिबल आणि इम्पॉसिबल यांना जर जवळून पाहिलं तर खूप काही आपल्याला लगेच लक्षात येईल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो. 14 चेंडूमध्ये 36 धावा. सुपर बॅटिंग. एका साईडला जयेश आपल्याला पाहायला मिळाले आणि सुपर बॅटिंग केली. 11 चेंडूमध्ये 42 धावा किरण गुरुद्वानच्या बॅटमधून आपण पाहिलात तर या आपण टॉस कडे वळणार आहोत. 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. चटाळे आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकणार आहोत मैत्री सफाळे. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तुषार भगत या ठिकाणी आपण पाहतोय
आणि यावेळेला ब्लॅक ब्युटी असं म्हणायला हरकत नाहीये. तर शिवनेरी हे त्यांच्या हेअर स्टाईलवर आपण पाहू शकताय. तर खूप चांगल्या प्रकारचा हा अभिमान आहे, त्याचा हा मान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण शिवनेरी चषक साईडला गणेश कारभारी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. लेजंड खेळाडू विंकोश मात्रे साहेब, योगेश भोईर या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच आनंद सर आणि त्यांचे सहकारी. चला या आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस करण्यासाठी चटाळे आणि मैत्री सफाळे, चला दोन्ही संघाचे कर्णधार या. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. विना जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. विना जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना. गाई मी येतय गा, येतय गा. थँक्यू डीजे, धन्यवाद तन्मेश. के जी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. एक चांगलं व्यक्तिमत्व, एका साईडला चटाळे हा संघ आपण पाहतोय आणि एका साईडला सुजल यांचा संघ आपण पाहतो. मैत्री सफाळे, कॉइन स्पिन करायचंय. काट सुजल यांच्या मुखातून आणि यावेळेला छाप येतोय. मी योगेजी भोईर यांना विनंती करेन आपण या स्पर्धेविषयी दोन शब्द जरूर मनोगत व्यक्त करावं. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला मी उपस्थित होतो. अतिशय खरंच सुंदर स्पर्धा. पहिल्याच वर्षी एवढी सुंदर स्पर्धा यांनी सक्सेस करून दाखवली. यावर्षी तर अजूनही सुंदर करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि माझ्या सदिच्छा त्यांच्यापाशी. थँक्यू व्हेरी मच योगेजी भोईर. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. सुजल टॉस या ठिकाणी आपण पाहिलाय हरलेला आणि एका साईडला आकाश नाणेफेकीचा कौल जिंकला. गेल्या मॅचमध्ये अमोल भोईरने जे मात्र आक्रमकता दाखवली, त्यांचं कौतुक कसं करतील प्रथमतः? खरोखर अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली अमोल याने. खरं तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांना त्याने साजेशी अशी खेळी केली. नक्कीच टॉस जिंकलेला आहे, काय डिसिजन असेल एक्झॅक्टली? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, चेंजेस काय नाही आहे. प्रतीकच्या जागेवर आम्ही एक नवीन खेळाडू घेतला आहे, मनीष म्हणून. नक्कीच. आणि ही स्पर्धा खेळताना कसा अनुभव येतोय? शिवनेरी म्हटलं की एक ब्रँड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ब्रँडेड स्पर्धा आहे ती शिवनेरी चषक. या आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त करतील? खरोखर खूपच असं आयोजन आहे, खूपच असं नियोजन आहे आणि एक चांगली अशी मानाची म्हणजे स्पर्धा खरोखर खूपच चांगला असेल. थँक्यू व्हेरी मच. सुजल, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं आणि आता टॉस मनाविरुद्ध खेळायचा आहे तरी आम्ही 70-80 धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आकाश, आणि कृपया करून पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, लवकरात लवकर. Hello, my chick. Hello.
ज्यामध्ये बाईक्स आहेत पार्किंग्समध्ये, तर तिथून आपण सर्व हटवायचे आहेत. ज्यामध्ये बाईक्स पार्क केल्या त्या आपण पार्किंग्समध्ये पार्क करा, कारण की तिथून एक टेम्पो येतोय. त्यामुळे विनंती करतोय आपण ज्या बाईक्स पार्क केल्या आहेत त्या तिथे थोडंसं अडथळा निर्माण करतात, तर थोडंसं विनंती करतोय आपण आपल्या बाईक्स तिथून हटवा. हॅलो. तर धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 2 धावा. एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 संघ मात्र झुंजताना पाहायला भेटतात. साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस आपण पाहत आहेत विनीत 11 सफाळे. या 2 संघादरम्यान एक मोठं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये 89 रनचं. ऑफ स्टंपच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फिल्डिंग चांगली करत असताना विकेटचं पतन. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला बाद होत असताना मिस्टर प्रणयच्या इनिंगला समाप्ती. प्रणय सध्या तंबूच्या आसराला परततोय. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. चांगलं आयोजन असलेली स्पर्धा आपण पाहतात या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. शिवनेरी चषक विराटन बुद्रुकचे मैदान आपण पाहतात. ऐतिहासिक मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानावरती सध्या आपण पाहतात क्रिकेटचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ उर्वरित आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू संपल्यात, उर्वरित अजूनही 4 चेंडू शेष. अक्रॉस द बॅटने इथे मात्र आपण पाहता जगदीश मॉर्केलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. 6 रन. यूज इट. काय फटका होता. अगदी चेंडू आपण पाहिला तर सरळ मात्र 6 धाब्यांसाठी जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना आपण पाहू शकतायत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 8 रन. पाठलाग मोठा आहे, मात्र क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये त्या देखील धावा कंप्लीट होऊ शकतात. प्रयत्न तुम्ही शेवटपर्यंत करा, शेवटपर्यंत लढायला हवं. फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक सध्या पाहायला भेटतात शॉर्ट फाईन मध्ये. फिल्डिंग चांगली करत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना आपण पाहू शकतायत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या 9. जर सरावळी संघ या मॅचला जिंकतोय तर प्रथा 11च्या माध्यमातून 3333 रुपयाचं पारितोषिक खास करून दिलं जाईल सरावली टीमला. आदरणीय रोशनजी किनी यांच्या माध्यमातून आपल्याला ते पारितोषिक पाहायला भेटतंय. प्रथा 11च्या माध्यमातून सरावली साडी. उडवलाय बॉलला, हवेमध्ये बॉल, गॅप मध्ये बॉल आहे. एक मोठा गॅप होता. चेंडू मात्र सरळ आपण पाहिलं तर मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार स्ट्रोक. 4 रन. पाच बॉल 13 रन. ज्या बिग हिटची गरज आहे ते बिग हिट आता मात्र दोनही बाजूने करणच्या देखील बॅटमधून पाहायला भेटला. ओ लोअर फुलटच बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला. भेदत बॉल चाललाय सरळ दंदन करत. चेंडू सीमारेषा पार. येतोय क्लासिकल चौकार. 4 रन. रिक्वायर्ड 100 जर इथून पाहिलं तर आता 18 पूर्णांकाचा आपल्याला रिक्वायर्ड 100 पाहायला भेटतोय. धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 17. 89 धाब्यांचा जर पाठलाग करायचा असेल ना तुम्हाला तर इथून मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 17 ते 18 धावा गोळा करावा लागतील. आणि सध्या जर आपण पाहिलं ना तर 30 बॅटिंग सध्या आपल्याला सुरू असताना पाहायला भेटतंय. एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली संघ,
प्रथमतः फिल्डिंग करत होता, थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला भेटली ज्यावेळी साई स्पोर्ट्स सरावली संघाला आपण फिल्डिंग मध्ये पाहिलं आणि ती झेल ड्रॉप झाली आणि तिथून मात्र बॅटिंग एका बाजूला किरण गुरुद्वान आणि दुसऱ्या बाजूला विनायक बाबू याची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. या दोन खेळाडूंचा मात्र झंझावत बॅटिंग, आपण त्या बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्या पाहिली ती मात्र 88 आणि 89चं लक्ष ठेवलं असताना पहिल्याच ओव्हरमध्ये रन आहेत 17. किरण येतोय दुसरं षटक. किरणचा हा बॉल फुलर लेन हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी सध्या हाताळण्याचा प्रयत्न होत असताना आपण पाहू शकतायत. निर्धाव चेंडूची सांगता. एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ समाप्त. अखेर धावसंख्या धावफलकावरती 17 रन. पुढचा बॉल किरणचा आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात तिथे फिल्डिंग करत असताना पंचांकडे दात तर मागितली गेली मात्र पंच दाखवत असताना की नॉट आउट इथे आपल्याला पाहायला भेटतोय कॉल. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 रन. शिवनेरी चषक विराधन बुद्रुक 2021 आपण हे वर्ष पाहतायत. दुसरं वर्ष स्पर्धेचं आणि दुसरं वर्ष वाटत नाहीत, कारण की ज्याप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतात असं वाटतं की 10 ते 15 वर्ष सातत्याने ही स्पर्धा मात्र भरारी घेत असताना पाहायला भेटेल. थोडा जास्त एफर्ट, अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतात किरणच्या माध्यमातून होत असताना पंच दर्शवत असताना आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट करतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपानं फेकली जात असताना 18 रन. 89चं लक्ष आहे धावसंख्या धावफलकावरती 18. राईट आर्म ओव्हर द विकेटने किरण. पुन्हा एकदा थोडासा जास्त एफर्ट, मी म्हटल्याप्रमाणे जास्त एफर्ट, जास्त मनगटीचा वापर करतोय, खांद्यावरती जास्त जोर देण्याचं काम सध्या गोलंदाज करत असताना मिस्टर किरण गुरुद्वान. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 19 रन. अजूनही विजयासाठी 70 धावांची गरज. सरावली टीम प्लीज, जो खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये आपण बसा प्लीज, जे चेअर आहेत. इथे मात्र बॉलला क्रॉस द बॅटने कळलाय, जगदीश मोरकलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. सारथ त्या खेळाडू कक्षामध्ये जे आपले 12 खेळाडू आहेत ते खेळाडू कक्षामध्ये बसतील आणि बाकीचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते खेळाडू आहेत त्यांच्यासाठी स्टँड आहेत. आयोजकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही विनंती येते जे आपल्यासाठी चेअर ठेवल्या आहेत त्या चेअरवरती आपला प्रत्येक खेळाडू बसणं तिथं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या लगावली जात असताना 25 रन 25. हल्ला चढवला जातोय, बॉलला इथे मात्र भिरकावलाय, बॉल चाललाय आणखीन एक दमदार स्ट्रोक. जगदीश मोरकलच्या बॅट मधून निघणारा 6 धावेंचा फटका. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. किरणच्या आतापर्यंत गोलंदाजी माध्यमातून आपण पाहू शकतायत काय बॅटिंग सुरू आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो साई स्पोर्ट्स सरावली संघाला जर विजय संपादन करायचं असेल ना तर एका बाजूला जगदीशची बॅट मैदानाच्या आतमध्ये आज ती मात्र बॅट बोलली ना तर ही धावसंख्या देखील कंप्लीट होऊ शकते. 89 धावेंचं लक्ष आहे. मात्र हवेचा वेग जर पाहिला ना तर या मैदानावरती हवेचा वेग थोडासा वाढताना पाहायला भेटतोय. त्याचा फायदा असेल इथे बॅटिंग करणारी टीम साई स्पोर्ट्स सरावलीला. लक्ष आतापर्यंत आपण पाहतात 89चं लक्ष, धावसंख्या 31. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ संपन्न, 2 वाईट, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि 2 षटकार. ही कहाणी आतापर्यंत राहिलंय. चला घाई करा प्लीज, थोडस घाई करा विनंती करतोय. प्रथा 11च्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे. जर हॅट्रिक षटकार येतोय ना, षटकार क्रमांक 3 तर 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे प्रथा 11च्या माध्यमातून. लोअर फिल्टर्स बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉल आपण पाहतात वन बाउंडच्या सहाय्याने तिथे मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. आणि फिल्डिंग करत असताना 1 धाव कंप्लीट होते. तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी आहे. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळपास 5 षटक हाताळायचे आहेत. त्यामुळे विनंती करतोय थोडंसं घाई करा. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 32-32. खूप मेहनत घेत असताना संपूर्ण आयोजन कमिटीचे मेंबर्स आमचे पाहतायत. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट.
ओ चांगली डिलिव्हरी, चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. बॉल पडल्यानंतर थोडासा हलकासा काटा बदलतोय, चेंडू सरळ मध्ये इन होत असताना पाहायला भेटला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 16च्या सरासरीने 32 धावा आपल्याला पाहायला भेटतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा शिवनेरी चषक विराथन बुद्रुकच्या या नगरीमध्ये. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 57 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपण पाहतात. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021 क्रीडा नगरी आपण पाहतात सज्ज झाले सध्या या क्रिकेटच्या सामन्यासाठी. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला मॅच साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस आपण पाहतायत विनीत 11 सफाळे. त्यानंतर होणारा मॅच आपण पाहिलं तर एका बाजूला चटाळे संघ आपल्याला पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला मैत्री सफाळे या 2 संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला भेटेल. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 57 धावांची गरज. पहिला बॉल इथे मात्र पहिला बॉल फेस जगदीश जगदीश आणि फक्त जगदीश मोरकलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार बडा स्ट्रोक सहारन. थँक्यू. 17 बॉल मध्ये 51ची गरज. आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जगदीश मॉर्केल सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट अक्षरशः तळपली आहे. त्याची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले आणि जगदीश काय आहे हे देखील आज मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुढचा बॉल उडवलाय. बॉलला कॉपी बुक स्टाईलने मात्र बॉल ती इथे हवेमध्ये होता आणि इथे जगदीशच्या इनिंगला समाप्ती. विकेटचं पतन, खेळाडू बाद, बिग ब्लास्ट. जगदीश सध्या मैदानाच्या बाहेर. थँक्यू. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. सर्व प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्क या चॅनलवरती जे प्रेक्षक वगैरे सध्या जोडले गेलेत, आम्हाला ऐकतात पाहतात, तर सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत. शिवनेरी चषक विराथन बुद्रुकच्या वतीनं सर्व आयोजकांच्या वतीनं अगदी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत देखील करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय. आजचा पहिला दिवस आहे. ही स्पर्धा आपण पाहतात सातत्याने 5 दिवस या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. उद्या देखील आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहणार आहोत. अनेक भागामध्ये स्पर्धा विभाजन केले गेले. एका बाजूला आपण पाहिलं तर आजचा दिवस खास करून आपण पाहिला या स्पर्धेचा शिवनेरी चषकाचा, ज्यामध्ये हे सर्व संघ सफाले गटातील मात्र संघ आपल्याला पाहायला भेटतात. ज्यामध्ये पहिला सामना रंगला मंगलमूर्ती वर्सेस चटाळे, तो मॅच जिंकला चटाळे. दुसरा मॅच महाराज फाटा ठाकूरपाडा वर्सेस एडबन, त्या मॅच मध्ये ठाकूरपाडा संघ विजय होताना पाहिलाय. उडवलाय समोरच्या दिशेने, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. सहारण मॅक्झिमम यूज इट. थँक्यू. क्रिकेट आहे हा मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये तुम्ही आम्ही भरपूर वेळा सातत्याने मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 45 रनची गरज. 45. क्रिकेटचा खेळ सातत्याने, क्रिकेटच्या खेळाने एक गोष्ट जरूर शिकवले. ओहो काय स्ट्रोक केलाय कृष्णा लक्ष्मण सातपुते ब्रँडेड स्टाईलने. चेंडू सीमा पार, षटकार. सहारण मॅक्सिमम यूज इट. थँक्यू.
के एस ब्रँड कृष्णा लक्ष्मण सातपुते ब्रँड स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला भेटला. काय फटका अगदी कळला इथे. बॅट्समॅन मनीष जगदीश बाद झाले. जगदीश 26 धावा करून बाद झाले. मात्र मनीष देखील त्या ताकदीने खेळतात. मनीष देखील सांगतात की जिथून जगदीश बाद झाला तिथून माझी इनिंग पुन्हा एकदा सुरू होते. उडवलाय बॉलला हवेमध्ये. बॉल चाललाय. आणखीन एक बिग 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 हिट. 6 रन. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 33 रनची गरज. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये. तुम्हा सर्वांचा आवडता खेळ मित्रांनो क्रिकेटचा आहे. प्लीज जे खेळाडू आहेत खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. सहकार्य करा. आयोजकांचं भरपूर लक्ष आहे. आयोजकांचं आपल्यावरती लक्ष आहे. उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. तिथे खेळाडूला बीट करतोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक दमदार चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. पंकज या संघातील महत्वाचा सर्वाधिक चांगला गोलंदाज ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 17 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 म्हणजे 2 षटकामध्ये जर विचार केला ना या षटकाचा तर जवळजवळ 45 धावा फक्त एकट्या आपण पाहिलं ना तर पंकज वरती कुठल्या गेल्यात. म्हणजे संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू होता. त्याला 2 षटक हाताला दिली आणि त्या 2 षटकामध्ये त्याने आतापर्यंत 45 धावा खर्च केल्यात. म्हणजे या मॅच मध्ये जर विचार केला तर साई स्पोर्ट्स सरावली संघ ज्यावेळी बॅटिंग करतोय ना आता गरज राहिलाय ना ती 12 बॉल मध्ये 29ची. संपूर्ण आयोजकांचं लक्ष आहे. 89 धावेंचं टार्गेट आहे. 89चं टार्गेट ठेवलंय. सरावली संघ जर या मॅचला जर विजय संपादन करतोय तर एक पारितोषिक देखील आहे. प्रथा 11 आपण पाहतायत. ऑनर प्रथा 11 आपण पाहतायत. आदरणीय रोशनजी किनी साहेब यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे 3333. जर या मॅचला सरावली संघ आपल्या बाजूने झुकवतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर विनीत 11 सफाले. असं वाटलं की हे लक्ष खूप मोठं आहे. 89 धावा इथून चेस होणार नाहीत. त्या प्रयत्नाने मैदानाच्या आतमध्ये उतरला. मात्र 3 षटकामध्ये जी कहाणी पाहिली ना आतापर्यंत प्रेक्षकांना देखील लाईव्हच्या माध्यमातून जे पाहतात ना ते देखील हेच म्हणत असतील की मैदानाच्या आतमध्ये आता फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी होते. फक्त आणि फक्त षटकार येत आहेत. 12 बॉल मध्ये 29ची गरज. एका बाजूला मनीषला बॉल फुटबॉल प्रमाणे दिसू लागला ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर करण त्याला कुठल्या प्रकारे साथ देईल. पुढचा बॉल ऑफ स्टंप वरून उचललाय. बॉलला हवेमध्ये बॉल. तिथे खेळाडू आपण पाहतायत प्रवीण. आपण विनायकला पाहतात. विनायकला चांगला झेल टिपत असताना विकेटचं पतन होतं. खेळाडू बाद होत असताना आणखीन एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक सध्या मैदानाच्या बाहेर येईल 3. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. समीकरण अजूनही बनतंय. 11 बॉल मध्ये 29ची गरज. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना वेडावून सोडणारा हा खेळ. ओ हो इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. आता 10 बॉल मध्ये अजूनही 29 रनची गरज. हा मॅच कडक होईल. हा मॅच चांगला होईल कारण की दोनही संघ ताकदवान आहेत. दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतील आणि अक्षरशः आपण पाहिलं तर ही मॅच एक चांगल्या दिशेने आपल्याला पाहायला भेटते. उडवण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहतात हवेमध्ये. चेंडू चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ बॅटिंग.
हॅलो, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या उडवण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र कनेक्ट व्यवस्थित होत नाही. आता येणारे चेंडू अजूनही शेष आहेत. इथून आपण पाहिलं तर येणारे चेंडू 8 बॉल मध्ये अजूनही 23 रन. हे 2 चेंडू आहेत ना, हे 2 चेंडू खूप निर्णायक ठरतील. मनीषची बॅट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बोल्ट आहे, मात्र मनीष येणाऱ्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारे फिनिशअप करेल. 8 मध्ये 23. थोडासा दबाव जाणवतोय. बॉल पडल्यानंतर पंच एक्सरसाइज करतायत आणि आम्हाला दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल होतोय. 8 बॉल आणि 22 रन. आतापर्यंत 1000 जवळजवळ लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तर सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत. 8 मध्ये 22. फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. 1 रन कंप्लीट. किरण गुरुद्वानच्या हातामध्ये चेंडू मात्र फील्ड केला जातोय. 1 धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतंय. आता समीकरण बनतंय मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 21 अजयजी वैती आपलं सरचं स्वागत लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच ती देखील स्पर्धा जरीमनी डोळीवच्या माध्यमातून गावदेवी चषक वैतरणा परिसरातील एक नामांकित स्पर्धा. अजय वैद्य असतील, त्यानंतर कैलासकिनी, हितेश, भावेश या सर्वांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. येणारे बॉल अजूनही उर्वरित 7 बॉल. उडवलाय बॉलला हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला भेटतो किरण आणि किरणच्या हातामध्ये इथे मात्र शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणखीन एक धक्का लागतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. थँक्यू. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 21 अजूनही इथून विजयासाठी गरज आहे. आणि नेहमीच क्रिकेटमध्ये एक गोष्ट आम्ही म्हणत असतो की समोरच्या संघाने जर 5 षटकार मारले तर तुम्हाला 6 षटकार मारून तो सामना जिंकवावाच लागतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तेच आहे. मोठ्या पटक्यांची अपेक्षा आहे. मनीष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, एक लास्ट वॉर्निंग, आपण तिथे पॅव्हलियन मध्ये बसा प्लीज. पहिला बॉल, चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. 3 क्षेत्ररक्षकांना अगदी बीट करत चेंडू सीमा पार येतोय चौकार. 4 रन. थँक्यू. खेळाडू तिथे खेळाडू आहेत. खेळाडू कक्षामध्ये आपण बसा, नाहीतर तिथून आता लगेच पॅनलचा सामना करावा लागेल. आयोजक आम्हाला इथून कळवत आहेत जो खेळाडू कक्ष उभारला तर खेळाडू कक्षामध्ये बसा. 5 बॉल मध्ये विजयासाठी 17 रनची गरज. निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळाने सातत्याने एक गोष्ट पाहिलंय, परिवर्तन होताना पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये परिवर्तन होत आहे. येणारे चेंडू अजूनही उर्वरित शेष आपण पाहतात. या षटकातील येणारे बॉल आहेत 5 बॉल मध्ये 17. रोमांचक अगदी क्रिकेटचा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ओहो, वाईट. यावेळी वाईट देखील खूप महत्वाचे असतील, कारण की एक धाव तुमची या स्टेजला खूप मोजली जाईल. येणारे 5 बॉल मध्ये 16ची गरज. 5 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 16 रन. अजय वैती आहेत सध्या जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. सरचे स्वागत. 5 बॉल मध्ये 16. उडवण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिक स्ट्रोक जरूर झालाय. बॉल हवेमध्ये आणि तिथे मात्र आपण पाहतात खेळाडू बाद होत असताना. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16ची गरज. यानी की 1 ते 2 बिग हिट या मॅचला संपवण्यासाठी मात्र इथे आवश्यक असतील. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक मधुर संगीत आणि येऊया पुण्याच्या मैदानाच्या आत.
थँक्यू. चला खेळाडू थोडस आपण धावत गेलं तर बरं पडेल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 16ची गरज. निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीत, परंतु पावसात थांबण्याचे धाडस तुम्हाला नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला जरूर देईल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. येणारी बॉल आहे 4 बॉलमध्ये 16ची गरज. स्वतःला पास लाईन म्हणणं खूप गरजेचं आहे. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 16ची गरज. मनीष इज ऑन स्ट्राईक. ओ इथे बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सध्या होत असताना 3 बॉल आणि आता 3 बॉल मध्ये 16ची गरज. तीन बॉल मध्ये 16ची गरज. 3 बिग हिट. मनीष आहे श्रमता या खेळाडूकडे, दाखवावा लागेल तो दमखम मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा या बॉल वरती येतोय. बॉल हवेमध्ये. ओ तिथे आपल्याला पाहायला भेटतात 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 2+1 एकूण 3 धावा. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळाने सातत्याने एक गोष्ट पाहिलं, परिवर्तन. मैदानाच्या आतमध्ये ते परिवर्तन घडतंय. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 13 रन. 3 बॉल मध्ये 13ची गरज. क्षेत्र कुठलंही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये कष्ट करत असताना आपण पाहतायत हे दोनही संघ कष्ट करतायत. 3 बॉल मध्ये 13ची गरज. पंचांशी कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नसेल, कारण की पंचांचा डिसिजन इट इज अ लास्ट डिसिजन. 3 बॉल मध्ये 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग. मनीष आहे ना, तोपर्यंत हा सामना ऑन आहे. अजूनही रंगतदार सामना होईल. फ्री हिट. ओ इथे आपल्याला नो बॉल, नो बॉल, नो नो नो. ओ नो नो. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? प्रत्येक बॉल वरती प्रत्येक चित्र वेगळं होतंय. म्हणजे ज्याचे आपण कधी विचार देखील नसेल केला ना, त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतायत. पंचांचा डिसिजन इज अ फायनल डिसिजन. 3 बॉल मध्ये 12. 3 बॉल मध्ये 12. अनेक प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेले आहेत. भरपूर जण या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 बॉल मध्ये 12ची गरज. एका बाजूला आपण पाहतात प्रमोद जाधव असतील, दीपेश केने असतील, त्यानंतर गणेश बुरकट. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला भेटतात आणि प्रेक्षकांमधून देखील कमेंट्स आपण पाहतात. या मॅच वरती आपल्याला रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही आम्ही विचार देखील केला नसेल की 89 धावेंच्या पाठलागाला हा मॅच एवढ्यापर्यंत येईल. हा मॅच शेवटपर्यंत जाईल. 3 बॉल मध्ये 12ची गरज. फ्री हिट या बॉल वरती कायम आहे. फ्री हिट पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. 3 बॉल मध्ये 12ची गरज. रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर मनीष रॅटम ओव्हर द विकेटने मारा करेल. ओहो वाईड वाईड वाईड. दबाव, दडपण, प्रेशर, अगदी सर्व काही आहे. मी म्हणतोय ना, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर वेळेला सातत्याने परिवर्तन होतंय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तेच घडतंय. 3 बॉल मध्ये आता 11ची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 3 बॉल मध्ये 11. ड्राईव्ह केला. एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला भेटेल. प्रयत्न तर दुसऱ्या धावेंचा आहे. फेकी होत असताना तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट. यानी की हा डिसिजन पाठवला गेलाय थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर व्यवस्थितरित्या तिथे पडतालीत. आमचे अंपायर्स देखील येत आहेत. करुणाकर कोटेन सर एका बाजूला, कल्याणीजी गोरपडे सर आपण पाहत आहेत सध्या मैदानामध्ये आहेत. त्यानंतर थर्ड अंपायरच्या दिशेने आपण पाहत आहेत करुणाकर कोटेन सर आहेत. ते इथे डिसिजन नितेश पाटील आपण पाहत आहेत. पाटील नेटवर्कची सर्व्हिस सुरुवात ते देखील सध्या झूमिंग सध्या सुरू आहे आणि व्यवस्थित डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ऍक्युरेट प्रयत्न केला जाईल. सध्या आपण पाहत आहेत
तर थर्ड अंपायरचं सिग्नल यानी की आउट. इथे मात्र फलंदाज आपण पाहता थोडस दूर राहतोय आणि फलंदाजांना मात्र तिसऱ्या पंचांनी आपण पाहिलं तर करुणाकर कोटियन सरांनी मात्र इथून इशारा पोहोचवला की हा स्टॉप सिग्नल मात्र आपण पाहतात. तर आउट सिग्नल येतोय. आता मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 रन. खूप सुंदर आयोजन आपण पाहतो त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक अजूनही सामना ऑन आहे. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत कधीही काही घडतं. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना मित्रांनो तोपर्यंत मॅच ऑन असतं. आणि मनीष सारखा खेळाडू ज्याच्या बॅट वरती बॉल व्यवस्थित कन्वर्ट होतोय तो मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत सामना ऑन आहे. 2 बॉल मध्ये 10 ची गरज. मनीष सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरती. 2 बॉल मध्ये 10 ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने निर्णायक बॉल. ओ चांगली डिलिव्हरी चांगला बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप मात्र चेंडूला इथे पिच करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहेत आणि चांगली गोलंदाजी सध्या होत असताना आपण पाहत आहेत. गोलंदाज मिस्टर तेजस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून झाला. आता शेवटचा बॉल आहे ना या शेवटच्या बॉलवरती 10 रन. एक बॉल आणि 1 बॉल मध्ये 10 ची गरज. जिथे 4थं षटक हाताळलं ना ते 4थं षटक कुठेतरी निर्णायक ठरलं बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सरावली संघासाठी ज्यामध्ये फक्त 8 धावा आल्या आणि ते 2 विकेट देखील तिथे महत्वाचे बाद झाले. आणि त्यानंतर कमबॅक करत असताना तेजसच्या षटकामध्ये 1 बॉल 10 रन. बॅटची एज होती. विकेट किपरचा मात्र हा चांगला झेल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि या मॅचला 10 धावेने मात्र पराभूत होत असताना साई स्पोर्ट्स सरावली टीम हार्ड लक अँड वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन. विनीत 11 सफाळे चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला आणि या मॅचला देखील जिंकत असताना आपण पाहिलंय. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळतोय जिथे सटाळे आणि एका बाजूला मैत्री सफाळे या 2 संघादरम्यान तो मॅचला सुरुवात होईल. घेऊया एक छोटासा ब्रेक. एक मधुर संगीत ऐकूया आणि येऊया पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये. चला शेक हँड साठी मैदानाच्या आतमध्ये विनंती करतो. शेक हँड साठी जा.